नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना महानगरपालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 4 मलनिस्सारण केंद्रांची उभारणी होणार आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या एसटीपीसाठी अडथळा आणणारी 1270 झाडं तोडण्याची परवानगी मिळालेली आहे। पंचक, चेहडी, तपोवन आणि आगरटाकळी परिसरात मलनिस्सारण प्रकल्प उभारले जात आहेत आणि या 4ही ठिकाणी एसटीपी उभारण्यासाठी 1726 झाडांचा सर्वे करण्यात आलेला होता। त्यापैकी 458 झाडं वाचवण्यात आल्याचा महानगरपालिकेने दावा केलाय। या वृक्षतोडीच्या बदल्यात महानगरपालिकेकडून 17,680 झाडं लावण्याचं उद्दिष्ट देखील समोर ठेवण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।